सिन्नर शहर तालुका तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ग्रामीण हद्दीत दररोज नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत सराईत मोटरसायकल चोरट्याला जेरबंद केले आहे। दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सरदवाडी येथे परिसरात अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनाची तपासणी सुरू असताना एक इसम काळ्या रंगाची विना क्रमांक मोटरसायकल घेऊन येताना पोलिसांच्या निदर्शनास आला। पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव करण शरण शर्मा, वय वर्ष 32, राहणार सहवास नगर, कालिका मंदिरामागे, मुंबई नाका असे सांगितले। विना क्रमांक मोटरसायकल बाबत विचारणा केली असता तो उडाउडीचे उत्तर देत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सिन्नर पोलीस ठाण्यात आणले। अधिक चौकशीत त्याने इगतपुरी तालुक्यातील अडसरे खुर्द परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। तसेच पुढील चौकशीत घोटी, ओझर, सिन्नर आणि मुंबई नाका परिसरातूनही मोटरसायकल चोरी केल्याचे उघड झाले। पोलिसांनी आरोपीकडून 2 स्प्लेंडर, 2 पॅशन आणि 1 हिरो युनिकॉर्न अशा एकूण 5 मोटरसायकल जप्त केल्या असून त्यांची अंदाज किंमत 2 लाख रुपये आहे। या कारवाईमुळे सिन्नर पोलीस ठाण्याच्या 1, घोटीचा 1, ओझरचे 2 आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याचा 1 असा एकूण 5 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत। तपासादरम्यान करण रामशरण शर्मा हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे यांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सिन्नर।